खूप दिवसापासून मला आवळ्याचा मुरंबा करायचा होता, म्हणून आवळेच मिळत नव्हते. पण आज काल गावाकडून येताना मला बघा आवळे भेटले. पण हे पावसाने आवळे पूर्ण खराब झालेले वाटायलेत. खराब काय नाही, पण डाग पडलेत. बघू आता हे आवळ्याचा मुरंबा कसं होतं त्याचा बघते. मी ह्याला पहिल्यांदा आवळ्याला धुवून घेते. मला ह्याची आवळ्याची पावडर करायची होती, मेहंदीमध्ये हे टाकून केसाला लावण्यासाठी. पण आता वातावरण नाही, खराब आहे, पाऊस सारखं यायला लागलाय, मग वाळवायला जरा अवघड होऊन जाईल. नंतर त्याला बुरा येईल आवळ्याला, म्हणून मी आता ही आवळ्याची कॅन्डीज करते. मला खरं तर केसाला लावण्यासाठी आवळ्याची पावडर बनवायची होती, पण आता हे वातावरण खराब असल्यामुळं आहे ना, ती पावडर खिसली तर खराब होईल उन्हाळा नसल्यामुळं ना, म्हणून मग मी आता आवळ्याचा मुरंबाच करणार आहे बघा. 2-3 शिट्ट्या झाल्यात बघा. आता हे बघा चांगले निघालेत ह्याच्यामधून आवळे. मला वाटलं तर खराब निघतात काय की, पण नाही, पांढरे शुभ्र आवळे निघालेत मधून. हे काय करूत आपण ह्या गुळामध्ये शिजवून घेऊत. तार येईपर्यंत, एक तार येईपर्यंत शिजवून घेऊत आपण. अशा प्रकारे चासणी येईपर्यंत आपण आवळा शिजवून घेऊ. अशा प्रकारे बघा, हे आपण गूळ टाकल्यामुळं काळपट कलर आलाय. किती छान झालंय बघा. हो का आवळ्याचं लोणचं.